आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। उदय सामंतांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन। तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार। प्रचार सभांच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। मराठवाड्यातील भाजप आमदारांची सागर बंगल्यावर बैठक संपन्न। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण प्रलंबित विकास कामांवर चर्चा। विधानसभेमध्ये महायुती म्हणून तयारीला लागण्याचे आदेश। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा। वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना तिकीट। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललो नव्हतो। युतीबाबत राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नेमकं काय झालं आपण नाही, काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे। बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो। मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। काम नाही झालं तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका। बारामतीमधील कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची सहकार मंत्री सुनावणी घेणार। सुनील केदार यांना सहकार मंत्र्यांची नोटीस। उद्या मुंबईमध्ये सुनावणी होणार। 2 आमदार असून देखील विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घाम फोडतो। 26 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू। दिव्यांग आणि कामगारांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमक। टोलमाफी आंदोलनातील काँग्रेसच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनावर गुन्हे दाखल।